आणि इतके दिरंगाई झाले कामामध्ये प्रशासनाचा फार हलगर्जीपणा आहे. त्यांनी हे खरोखरच पूल बांधायचा आहे किंवा नाही हे आम्हाला कळून जाईल की त्यांना हे काम पूर्ण करायचं आहे का नाही. मराठा महासंघ आंदोलन असेल किंवा बाकीच्या तरुण मंडळींनी सुद्धा वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा आम्हाला पाहिजे तसे पूल चालू करण्यासंदर्भात जे यश यायला लागतं ते आलेले दिसून येत नाही. हा रस्ता फारच बिकट झालेला आहे. त्याची अवस्था एकदम निकृष्ट आहे आणि त्या रस्त्यावरून अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण आहोत बाचणी तालुका कागल येथील दूधगंगा नदीच्या पुलावरती. गेले 4 दिवस या भागात संततधार पावसाची सुरुवात आहे आणि या पावसामुळे नदींच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठावरील अनेक पिके पाण्याखाली गेली. प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. बॅरिकेड लावून या ठिकाणी प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीला बंद करून नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे यासाठी नागरिकांना वेळोवेळी अपडेट देण्याचा सुरुवात केली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याची कमी किंवा जादा त्याची माहिती रोज अपडेट मिळत आहे. प्रशासनाकडूनही लोकांना चांगल्या पद्धतीने यावर्षी अलर्ट करण्यात आला आहे. आपण आहोत या आता बाचणीच्या नवीन पुलावरती, ज्या पुलाचं काम 6 वर्ष रखडलं. या रखडलेल्या कामामुळं मला वाटतं या पंचकृषीतील 15 गावांचा संपर्क कोल्हापूरशी अद्यापही तुटलेला आहे. लाखो रुपये खर्च करून देखील या पावसाळ्यात जुन्या पुलावरून लोकांना प्रवास करावा लागत आहे आणि या पुलावर आता पाणी आल्यामुळं हा प्रवास लोकांचा थांबलेला आहे. किंबहुना हेबोडे नंदगाव असेल किंवा कागल मार्गे कोल्हापूरला लोकांना वेळखाऊ आणि खर्चिक प्रवास करावा लागत आहे. गेली 8 दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत झाले. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दूधगंगा नदीवरील बाचणी तालुका कागल बंधाऱ्यावर पाणी आल्याने गारगोटी कोल्हापूर बाचणी मार्गे कोल्हापूर वाहतूक बंद झाल्याने पंचक्रोशीतील 15 गावांचा कोल्हापूरशी संपर्क तुटलाय. पर्यायी खेबोडे नंदगाव नदी किनारा कागल कोल्हापूर असा वेळखाऊ व खर्चिक प्रवास सुरू झालाय. संततधार पडणाऱ्या पावसामुळे शेत शिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचं चित्र देखील पाहायला मिळते. या नवीन पुलाचा करवीरकडील बाजूचा रस्ता व भराव अपूर्ण आहे. पुलाचे काम गेली 6 वर्ष रखडल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होतोय. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया. या नवीन पुलाचं काम किती वर्ष झाले सुरू आहे, काय पाठपुरावा केलाय, कोणत्या संघटनेने यासाठी आंदोलन केले आणि अद्याप ही काम अपूर्णच आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे, काय वाटते आपल्याला एक स्थानिक नागरिक म्हणून? गेली 6 वर्षे बाचणीमध्ये नवीन पुलाचे काम चालू आहे. गेल्या वर्षीपासून नवीन पुलाचे काम पूर्ण झालं असं आम्हाला त्या ठेकेदाराकडून सांगण्यात आले. वडेश्वर गावामध्ये भूसंपादनाचा एक 5-6 गुंठ्याचा विषय होता, तो सुद्धा लवकर पूर्ण करून ती बी पर्याय काढण्यात येईल असं सुद्धा आम्हाला वर्ण प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. पण ते फक्त सांगण्यातच आलेलं आहे आणि त्याची आता आपल्या बाचणी गावातील व परिसरातील गावातील नागरिकांना तिची झळ आता आपल्याला बसत आहे. जरा जर पाऊस झाला कारण नद्या सखोल झालेल्या नाहीत, नदीचे जे भरावा म्हणा किंवा ही उंची कमी झालेली असल्यामुळे जरा जर पाऊस झाला तर सुद्धा पाणी आता पुलाव येत आहे. त्यामुळे वेळोवेळी ग्रामपंचायत असेल, बाकीच्या मराठा महासंघ आंदोलन असेल किंवा बाकीच्या तरुण मंडळींनी सुद्धा वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा आम्हाला पाहिजे तसे पूल चालू करण्यासंदर्भात जे यश यायला लागतं ते आलेले दिसून येत नाही. त्यामुळे पुढच्या आंदोलनाची दिशा सुद्धा बाचणीचे ग्रामस्थ व ओडेश्वरच्या ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या पद्धतीने करायचा निर्णय झालेला आहे. जुना पूल जरी वाहतुकीसाठी 100 वर्ष पूर्ण होत असेल तरी जुना पूल जरी हा वाहतुकीला सुस्थितीत असला तरी पुलाच्या बाजूवरचा पुढचा जो वडकशिवाल भागातला जो रस्ता आहे तो देखील अगदी निकृष्ट दर्जाचा आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांना या रस्त्याचा अतिशय त्रास जाणवत आहे. त्याविषयी आपण विचारूया नागरिकांना की त्यांचं मत काय आहे. आज बघायला गेलं की आपल्या बाचणीमध्ये गेली 6 वर्ष नवीन पुलाचं काम चालू आहे आणि इतके दिरंगाई झाले कामामध्ये प्रशासनाचा फार हलगर्जीपणा आहे. त्यांनी हे खरोखरच पूल बांधायचा आहे किंवा नाही हे आम्हाला कळून जाईल की त्यांना हे काम पूर्ण करायचं आहे का नाही. तरी सुद्धा ते पुलाकडे आम्ही दुर्लक्ष, त्या कामावर दुर्लक्ष करून या जुनं जे म्हणजे कोल्हापुरी बंधारा आहे त्यावरती गेल्या वर्षी पंचायत व जी धरण सोसायटी आहे यांच्या माध्यमातून स्लॅब टाकून रस्ता चांगला करण्यात आला होता. त्यानंतर पुलाच्या पलीकडचा जो रस्ता आहे म्हणजे पुलापासून ते वतीपाडीपर्यंत हा रस्ता फारच बिकट झालेला आहे. त्याची अवस्था एकदम निकृष्ट आहे आणि त्या रस्त्यावरून अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. पावसामुळे परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही सखल भागातील बंधारे पाण्याखाली गेलेत.
पावसाचा जोर प्रचंड असल्याने सखल भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. काही ठिकाणी शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप देखील आले. जमिनीला चांगला ओलावा मिळाल्याने रखडलेल्या पेरण्या, भात लावणी, भांगलणी, लागवड टाकणे आदी कामांना वेग आलाय. शेतकरी पहाटेपासूनच सहकुटुंब शेतात कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळते. पावसातून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना देखील मोठी कसरत करावी लागते.